जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापतीपदी सौ स्नेहल मोरे यांची निवड. महाविकास आघाडीने मिरज पूर्व भागाला दिला न्याय. पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट. सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापतीपदी एरंडोली मतदारसंघाच्या सदस्या सौ स्नेहल मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ स्नेहल मोरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा मिरज पूर्व भागाला न्याय देऊन चांगले काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व मतदारसंघात एक कौतुकास्पद चर्चा होताना दिसत आहे. एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात सौ स्नेहल मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणूक लढवली होती. संपूर्ण मतदारसंघाने ही निवडणूक हाती घेतली होती, त्यामुळे भरघोस मताने त्या निवडून आल्या आणि आता त्यांना महिला बाल कल्याण सभापतीपद देऊन मोठ्या उमदीने काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल एरंडोली मतदारसंघात फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला व एरंडोलीमध्ये डीजेच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांच्यासमोर बोलताना स्नेहल मोरे म्हणाल्या. नमस्कार, मी स्नेहल उमेश मोरे, एरंडोली जिल्हा परिषद गटातील सदस्य. आज नुकत्याच पार पडलेल्या सभापती निवडीमध्ये मला महिला व बाल कल्याण हे पद सभापतीपद मिळालेलं आहे आणि या पदाला अनुसरून म्हटलं तर महिलांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी पक्षाने जो आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला हे पद दिलं त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे खरंच मनापासून आभार मानते. आणि महिलांसाठी महिलांच्या सन्मानासाठी जे काही करता येईल ते मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. अंगणवाडी असतील, अंगणवाडी शाळा असतील, महिलां बचत गटांसाठी असेल किंवा माझ्या महिलांसाठी ज्या काही त्यांच्या हक्काचं व्यासपीठ असेल ते मिळवून देण्याचा मी नक्की त्यांना प्रयत्न करेन. त्याचबरोबर महिलांवर अन्याय अत्याचार अशा ठिकाणी महिला पुढे येऊ शकत नाहीत, तर महिलांनी आपला आवाज उठवला पाहिजे, महिला पुढे आल्या पाहिजेत असं मला वाटतं. खरं सांगायचं झालं तर एरंडोली जिल्हा परिषद गटाला आजपर्यंत कधीच जिल्हा परिषदेतून सभापतीपद मिळालेलं नाही आणि खरंच आम्हाला न्याय मिळाला आज आणि वरिष्ठ नेत्यांनी हा जो न्याय दिला आहे त्याबद्दल खरंच त्यांची मनापासून आभार आहे. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे, त्यांनी जी संधी दिली आहे त्याची 100% मी सोनं करेन. तुम्हाला सांगायला मला खरंच आवडेल, मला महिलांसाठी काहीतरी करायची इच्छा होतीच आणि त्या अनुसरून मला हे पद मिळालं, तर त्या संधीचं मीच नक्की सोनं करेन. माझ्या महिलांसाठी प्रत्येक घटकासाठी, तळागाळातील प्रत्येकासाठी मी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा देखील प्रयत्न नक्की करेन. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी 2 गोष्टी बोललात. माझ्या ST न्यूज मराठीच्या वतीने तुमचे खरोखर अनेकदा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.